नमस्कार, किचन रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. तर आपण आज बनवणार आहोत चविष्ट अशी चटणी. तर ती बनवायला आपण आता स्टार्ट करूयात. तर प्रथम मी इथे गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे. तर आपण कढई गरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये आता 2 चमचे तेल घालून घेणार आहोत. तर मी इथे आपला जो रोजच्या वापरातील जो आपला चमचा असतो पोहे खाण्याचा, तर त्या चमच्याने मी 2 चमचे इथं तेल घेतलेलं आहे. तर ते तेल थोडंसं गरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये प्रथम मी इथे 2 चमचे हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे. तर ती व्यवस्थित त्या तेलात परतवून घेणार आहोत किंवा भाजून घेणार आहोत व्यवस्थित. ती एकदम अशी क्रंची होईपर्यंत ती व्यवस्थित त्या तेलामध्ये भाजून घ्यायची. म्हणजे आपण चटणी वाटल्यानंतर ते कच्चे लागणार नाही डाळ त्या आणि व्यवस्थित भाजल्यानंतर ती क्रंची पण लागते चटणीमध्ये. त्यामुळे तुम्ही ती व्यवस्थित ती तेलामध्ये भाजून घ्यायची. तर पाहू शकता आता ती डाळ व्यवस्थित भाजलेली आहे. तर ती डाळ आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. तर हरभऱ्याची डाळ प्रथम आपण भाजलेली आहे. आपण आता इथे 2 चमचे उडदाची डाळ घेणार आहोत. तर सेम उडदाची डाळ पण ही सेम हरभऱ्याच्या डाळीसारखीच व्यवस्थित भाजून घ्यायची आहे. एकदम क्रंची होईपर्यंत. तर आपण इथे आता उडदाची डाळ आपण भाजून घेऊयात. तर उडदाची डाळ आणि हरभऱ्याची डाळ याच्यामध्ये प्रोटीन असतात. त्यामुळे ह्या चटणीमध्ये आपण हरभऱ्याची डाळ आणि उडदाची डाळ वापरलेली आहे. तर ही डाळ आता व्यवस्थित आपण भाजून घेतलेली आहे आणि ती पण आपण एका प्लेटमध्ये आता काढून घेऊयात. तर आता ही डाळ काढून घेतल्यानंतर आपण त्यामध्ये 3 ते 4 चमचे शेंगदाणे घेणार आहोत. तर जे राहिलेलं तेल आहे कढईमध्ये त्याच तेलामध्ये आपण शेंगदाणे व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित भाजल्यामुळे चटणी पण म्हणजे खूप काळ टिकते. त्यामुळे हे शेंगदाणे डाळी ह्या व्यवस्थित भाजून किंवा तळून घेतल्या आणि तुम्हाला जर तेल वापरायचं नसेल तर तुम्ही नुसतं भाजूनही घेऊ शकतात आणि तेल वापरायचं असेल तर तेलही वापरू शकतात, असं काही नाही. तर पाहू शकता इथे शेंगदाणे पण आपले भाजलेले आहेत. तर तुम्ही ही जर चटणी खाल्ली तर तुम्हाला जर काही केसाच्या समस्या असतील त्यामुळे ही तुम्ही चटणी अवश्य करून पहा. तर आपण आता इथे 3 चमचे किसलेलं खोबरं आहे ते घेतलेलं आहे. ते पण व्यवस्थित आपण याला तेल घालायची गरज नाही. हे तेल न घालताच आपण भाजून घेणार आहोत व्यवस्थित. तर आपण आता हे व्यवस्थित भाजलेलं आहे खोबरं, ते पण आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. सगळ्या गोष्टी भाजून घेतल्यामुळे चटणी तुमची जास्त काळ टिकली जाते. त्यामुळे ह्या गोष्टी व्यवस्थित ह्या अशा मंद गॅसवर भाजून घ्यायच्या. तर आता खोबरं भाजून घेतल्यानंतर आपण कढईमध्ये 1 चमचा आणखीन तेल घालून घेणार आहोत आणि त्यामध्ये मी 3 ते 4 पाकळ्या लसूण आणि जिरे ते पण मी व्यवस्थित इथे भाजून घेणार आहे. म्हणजे चटणी चांगली टिकली जाईल यासाठी. आणि हे व्यवस्थित आपण भाजून घेतल्यानंतर तेही आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. ही चटणी खाल्ल्यानंतर तुम्हाला जर कोणती म्हणजे कॅल्शियमची समस्या असेल तर तीही दूर होईल आणि ही चटणी हे आपण सगळे पदार्थ टाकल्यामुळे ती एकदम टेस्टी लागते. उडदाची डाळ, हरभऱ्याची डाळ, शेंगदाणे किंवा वेगळी तुम्हाला चटणी बनवायची गरज नाही. कोणी तिळाची चटणी बनवतं, कोणी शेंगदाण्याची वेगळी बनवतं. तर तुम्ही एकत्र चटणी बनवली तर ती खूप टेस्टी लागते आणि आपल्या शरीरासाठी फायदेशीरही आहे. तर आपण शेवटी आपण ह्याच्यामध्ये मी धुवून कढीपत्ता एका कपड्यावरती म्हणजे पाणी हे करण्यासाठी ठेवलेला होता. तर आपण आता ते ह्याच्यामध्ये भाजून घेऊयात. तो कढीपत्ता पण हा एकदम असा क्रंची होईपर्यंत भाजून घ्यायचा आणि तो व्यवस्थित आणि कढीपत्त्याचे खूप सारे गुणधर्म आहेत. म्हणजे भाजीमध्ये आपण असा कढीपत्ता खाल्ला जात नाही आणि लहान मुलं पण कढीपत्ता काढून टाकतात. त्यामुळे तुम्ही ही चटणी जर बनवली तर लहान मुलंही खूप आवडीने चटणी खातील आणि सगळ्यांनाच, लहान मुलांना नाही सगळ्यांनाच ही चटणी बनवून पहा, नक्कीच आवडेल. तर आता कढीपत्ता हा व्यवस्थित भाजून घेतलेला आहे. तर तो आपण एका प्लेटमध्ये आपण आता काढून घेऊयात आणि भाजलेले सगळे जे जिन्नस आहेत ते व्यवस्थित थंड झाल्यानंतर आपण त्याची चटणी बनवणार आहोत. तर आता हे पूर्ण सगळे पदार्थ थंड झालेले आहेत आणि आपण आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळे काढून घेऊयात आणि त्यानंतर आपण त्यामध्ये सुके मसाले घालून घेऊयात. तर आपण आता हे पाहू शकता हे सगळे थंड झालेले आहेत आणि आता त्यामध्ये मी 1 चमचा लाल तिखट घालणार आहे. त्यानंतर चवीपुरतं मीठ
आणि हिंग घालणार आहे. हिंग घातल्यामुळे पण चटणीला टेस्ट खूप छान येते. तुम्हाला आवडत असेल तर यामध्ये चाट मसाला आणि आमचूर पावडरही घालू शकते, त्यामुळे तर खूपच छान टेस्ट येते चटणीला. तर मी आता इथं हिंग घातलेलं आहे आणि हे सगळे पदार्थ घातल्यानंतर आपण त्या चटणी ग्राइंड करून घेऊयात. तुम्हाला हवी असेल तर ती मोठी मोठी पण ग्राइंड करू शकता आणि अशी बारीक पण ग्राइंड करू शकता. खूप छान लागते गरम गरम भात भाकरीसोबत. ही चटणी खूप छान लागते. दही दही भाकरी आणि चटणी ही खूप टेस्टी लागते. तुम्ही नक्की ट्राय करा आणि अशाच छान छान रेसिपीज पाहण्यासाठी किचन रेसिपीजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि ही चटणी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये